सन्मतीचा स्वामी तू, सद्बुद्धी सद्विवेक सन्मतीचा स्वामी तू, अणुरेणुत मनवेणुत प्रकट सकल धामी तू, सृजनाचा बीजांकुर सकल सिद्धिदायी तू, सृजनाचा बीजांकुर. हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे कोकणमधला दुसरा दिवस. म्हणजे आज आमच्या घरी म्हणजे मावशीच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे, त्यामुळे सकाळी सकाळी थोडी गर्दी होती म्हणून आम्ही शूट नाही केलं. आता आम्ही इथे जरा फेरफटका मारला आलो आहे. किती मस्त आहे, सगळं ग्रीनरी आहे, सगळीकडे ग्रीन 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 कोकण आपलं ग्रीन ग्रीन. पावसात मस्त होतं. फक्त चिखल होतं बस चिखल होतं. एकदम मस्त. आणि ते डॅम पण आहे जवळ, एकदम जवळ. समोर डॅमचा नजारा आहे, दाखवतो आम्ही तुम्हाला. आज पाऊस थांबलाय, काल दिवसभर पाऊस होता, त्यामुळे आम्ही जरा फिरायला आलोय. आणि काय बोलणं सुद्धा, कालचा दिवस आमचा एकदम डेंजर होता. डेंजरस लेवल. आम्ही शिकलो नवीन नवीन काय काय. अजून गाड्या घ्यायला पाहिजेत. एका गार्डमुळे मी वाचले, आणि त्या हेल्मेटमुळे. म्हणून महागातले गार्ड्स घ्या, महागातले हेल्मेट घ्या, उपयोगी पडतात. आता आम्ही उद्या मामाच्या गावी जाणार. मामाच्या गावी जाऊन परत प्रणेशच्या गावी जाणार. प्रणेशच्या म्हणजे आमच्या गावी जाणार. आमच्या गावी, हो आमच्या गावी जाणार. तिथे रेंज नसते, त्यामुळे ब्लॉग जरा लेट येईल. आम्ही शूट करू. तरी पण पावसा, पहिला पावसा. आम्हाला पण नाही माहिती काय करतात. आम्ही तर सामान घेऊन चाललोय सगळं, जसं सांगितलं सर. प्रणेश शूट करेल, मी शूट करेन. मग टाकू आपण. मग पुढचं आपल्याला आपण ठरवलं नाही. काय करायचं ते ठरवलं होत नाही काय. जेव बरं ना. इथे शेती केली भाताची. सगळीकडे भाताचीच आहे. तिथे बघा, तिथे भात 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 बस. तिथे भात येतो ना, म्हणून भात. तिकडून नाही रस्ता. इथून रस्ता त्यांच्याकडे जायला आहे, त्या काकींकडे. असं 2 दिवस पाऊस नाही आला पाहिजे, गरम पण नाही आलं पाहिजे, पण आणि पाऊस पण नाही आला पाहिजे. आणि पूर्ण साडी घालायची ना. हो माय गॉड. आज पण बोलले साडी घालला, पण मी बोललो माझी मेहंदी बघा, एवढं माझ्या नवऱ्याचं प्रेम. टॅटू पण दाखव मी दिलेले. हो, इथे पायावर अजून कुठे. सुंदर असं आमचं कोकण. आमच्या गावचा रस्ता उद्या आपण शूट करू. गाडीला इथे स्टँडला का अशी गाडी घेऊन जातो. पडू नको बस. यार सो मच निगेटिव्हिटी, माहिती आहे का. एकदा पडलं मी सारखं का पडणार का, समजत नाही. अशा प्रकारे कोणतरी दमलेला आहे. मी नाही दमले. श्वास घेते एवढ्या जोरात. मग श्वास घ्यायला स्वतःची व्हिडिओ काढू कशी. मायरा ही आहे. मायरा कोणत्या स्टँडर्डला आहे. सेकंडला म्हणजे 4 आहे. व्हिडिओ टाकणार आहे तो. मी टाकणार अंगय. पप्पा मला मारलं ना, तुला मारेल.
काय घराने तुझी आज जाऊन लक्ष करून ठेवायला. अच्छा. तर आम्ही 3 मिनिटाचा ट्रेक करून आलो एवढा चांगला ब्युटिफुल लोकेशन. बस वॉकेबल 5 मिनटं. 3 मिनिटं की 5 मिनिटं? वॉकेबल 5 मिनटं. आपण 3 मिनटं आलो. कारण पाणी पुढे आलं ना खूप. पाणी इथपर्यंत होतं माझ्या. ते पण आहे ना ते तिथपर्यंत स्लोप आहे असं खाली. ते झाडं असं एवढं आहे आणि हे इथं असं मध्ये ते झाड आहे ते पण आहे ते पण झाड. हे झाड आहे ना एवढं तेवढंच ते पण झाड. ते टोक आहे बघ तेवढं पाणी एवढं आहे मध्ये खोल. नाकमे तर भरपूर खोल आहे. ओके. ते मासे भेटतात मोठे मोठे. हे आमचे गाईड आहेत. पैसे देत नाहीत पण ठीक आहे. तर आम्ही ट्रेक करून पोहोचलेलो आहे ब्युटिफुलच्या लोकेशनला. किती सुंदर आहे. खाली 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 बघा पाणी आहे सगळं. मस्त आहे सिनरी. तेव्हा आता हे वेळ दाखवणार. बघ पटकन बघ बरं पाय पण बघून उडतं. टँक तुमच्या घरची झाडी नाही दाखवली. सगळ्या प्रकारची झाड आहेत प्रणेशच्या घरी. कुठली? लिंबू आणि नारळ. चला तर हे मागे जे घर दिसतंय ते माझ्या मावशीचं घर आहे. आम्ही काल संध्याकाळी आलो ना गाडी लावल्याच्या आतमध्येच. आता आम्ही जरा चालतोय कारण ते सनसेट मस्त आलं आहे. तिकडे तो डॅम व्ह्यू आहे. आम्ही तिकडे गेलेलो डॅमसाठी. काय तिथे 5 मिनटं ट्रेकिंग करून. हां ते तुम्ही बघाल. मस्त व्ह्यू होता 5 मिनटं ट्रेक करून. छान एकदम. आता उद्या इथून निघायचं वे बोर्डला यायचं. आता आरतीला आलेत. आता आरती करणार मग भजन करणार. भजन करून झाल्यानंतर मग जेवणार झोपणार आणि मग झोपणार. काय मस्त झोप लागते इथे. कोकणात फॅनची पण गरज नाही. लागी पूर्ण थंड होते. आज पावसाने जरा आराम केलाय. मला असं वाटतं आता येईल पाऊस. आईला मागे बघ आहे तुम्हाला गगनबावडा घाट दाखवतो. तो दिसतोय तो तिकडे हा गगनबावडा. दाखव. तर छान वाटतं एकदम ना. आम्ही एवढंच फिरतोय मग असून तरी पण चांगलं. आता हे ढग आहेत ना हे ते पाऊस लागतोय पण ते तुम्हाला असं किती दिसतंय त्यामध्ये काय माहिती नाही. ते बघ तिथे वळण दाखवते ना किती असं एकदम वन रस्ता. आम्ही असा इथून पूर्ण फिरत आलो. एवढा असा रस्ता डोंगरला बळसा घालत इथून असं आलो. तिथे घर खूप लांब लांब आहेत. हे मागे देऊळ आहे विठ्ठलाचं. ही मागे शेती केली ती नाचणीची आहे आणि तिकडे ती तांदळाची आहे पुढे. आता कसं हे कोकण मस्त आलंय. काय बोलत निसर्ग सुंदर. चुकून दिला पाय. मला मारायचं असतं. तरी पण इथे लोक हे मासे विसे पकडायला जात नाहीत. तर पहिले जे हे धरण बांधण्याच्या आधी गाव यांचं घर तिकडे होतं. तिथं धरण ना धरण तिथे धरण नाही ॲक्च्युअली तो प्रोजेक्ट आहे इरिगेशन. काय बोलत इरिगेशन बरोबर ना पाणी साठवत तो प्रोजेक्ट आहे तिथे. म्हणजे आता हे कसं आहे ते घर आहेत तशी त्यांची घरं होती पहिली. तर त्यांना तिकडून शिफ्ट केलं
आणि आता तर त्यांनी तिकडून शिफ्ट केलं आणि मग त्यांना दुसरीकडे जागा दिली, पण त्यांची ऑलरेडी मावशी जागा इथे होती. मग त्यांनी इथेच घर बांधलं. म्हणजे हे लोक जे आहेत तिकडचे सगळे गाववाले, त्यांची जमीन ते होते, त्यांनी इथे बांधलं. बाकीच्यांना त्या साईडला मांगवली म्हणून आहे, तिकडे जमीन दिले, तिकडून शिफ्ट झाले. तिकडे ते तेव्हा नदी होती, नदीमध्ये मासे वगैरे पकडायला जायचे. अजून हे कसं ते सकल आहे, नीट त्याचं नीट हे अजून केलं नाही, म्हणजे नीट लेवल दिलं नाही, त्यामुळे तिकडे नाही केलं अजून. तर बघूया, चालेल. मॅडम काहीतरी बोला, आज तुम्ही शांत आहात का? शांत आहात सगळ्या धैर्यच बोलला, मी काय बोलू. आणि हे गाव प्रणेश, माझं गाव उद्या दाखवणार. हे माझ्या मावशी गाव आहे. मावशी आम्ही ॲक्च्युली लहानपणी होतो तेव्हा मी मावशीकडे मामाकडे वाढलं, त्यामुळे मी ह्यांच्या गावी जास्त यायचो. त्यामुळे इकडचे मला जास्त ओळखतात, मावशीकडचे आणि मामाकडच्या गावातले. मग मी ह्यांच्याकडे राहतो. आता उद्या पप्पांच्या गावी म्हणजे माझ्या गावी जाणार आहे, तेव्हा बघू, ते पण दाखवू तुम्हाला थोडं बघू. आता ठीक आहे. आमचं थोडं असं काल ॲक्सिडेंट झाला, तेव्हा आमचा मूड जरा ऑप्शन होता, पण आम्ही ठरवलं आता जसं आम्ही ठरवलेला प्लॅन तसं आम्ही पुढे करणार. पुढे कारण ट्रेडिशनलमध्ये मॅडम खरंच चांगले दिसतात. रोज ना चांगले सर दिसतं ना, मुद्दाम एवढा समजता आला ना, असं पक्ष्यांचं वगैरे आवाज येतं, बघतच राहावं असं वाटतं. इथे आम्ही थोडा वेळ ठेवतो कॅमेरा. तर आपण कुठे होतो? ही मध्ये मला डिस्टर्ब करते, बोलता नंतर बोलते मी बोलत नाही म्हणून. आता हा काय बोलला की तू बोलत नाही, तू शांत. आता मी बोलायला गेली की हा असा बोलतो, मग मी काय करायचं? बोलायचं की नाही? बोलायचं ना आता मी नाही बोल काय. डिस्टर्ब. तर आम्ही ठरवलेलं पहिलं, कारण गाडीची अवस्था बघून, पण गाडी बऱ्यापैकी आहे, चालेल. फक्त मला हा घाट उतरायचा आहे. घाट उतरला की मग टेन्शन नाही, मग सरळ असते. मग आमचे जे पुढचे प्लॅन ठरलेत त्याप्रमाणे ठरवू. बाकीचे हे टॅटू आहेत ते जन्मभर राहतील लक्षात. पण ह्यानंतर सध्या मला बोलले की ती मला रायडिंग पॅन्ट आणि रायडिंग शूज गिफ्ट करणार आहे, म्हणजे आम्हाला दोघांना की जर आम्ही, कारण जर जॅकेट नसलं तर आम्ही दोघांची पूर्ण ही साईड पूर्ण गेली असती. माझं हे पण गेलं असतं. हिच्याकडे मी एक दरवेळी ती वेगाचं हेल्मेट वापरते. यावेळी मला KTM कडून हेल्मेट फ्री भेटलं, मग मी ते KTMचं हेल्मेट आलं, कारण ते सर्वात महाग आहे, चांगलं आहे. आणि हिला माझं एक्सॉरचं हेल्मेट दिलेलं. मग ते एक्सॉरचं हेल्मेट एवढं चांगलं आहे, ते पूर्ण त्या डोका फटका बसला एवढा जोरात, तरी पण त्या हेल्मेटला पण काय नाही आलं आणि तिला पण नाही आलं. तुम्हाला जर व्हिडिओ असेल तर आम्ही दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि हे जर मी ग्लोव्ज दरवेळी घालतो, पण यावेळी पावसातून ग्लोव्ज नाही घातला, हे पण आलं असतं. आणि बाकी आमचं ठरलं प्लॅन रायडिंग शूज नाही तर रायडिंग पॅन्ट घ्यायचा, पण आम्हाला रायडिंग शूज जे आम्हाला पाहिजे होते ते आम्हाला भेटले नाहीत, त्यामुळे आम्ही नाही, आउट ऑफ स्टॉक होते आणि आमची साईज पण नव्हती, त्यामुळे आम्ही नाही भेटले. रायडिंग पॅन्टचं आम्ही फ्लक्च्युएटिंग होतं घ्यायचं की नाही, कारण ती एकत्र घालून म्हणजे इथे आपण एक तर दुसऱ्या घरी येतो तेव्हा सगळं सामान वगैरे घेऊन यायचं एवढं, म्हणजे त्यामुळे. पण पुढच्या वेळी आम्ही जे राईड करणार तेव्हा आम्ही सगळं पूर्ण गेअरअप होऊन होणार. आणि काय करणार, आता तुम्ही व्ह्यूचा मजा घ्या, आम्ही ते कॅमेरा लावतो आहे. 1 मिनिट उभा राहा. घराला हे दिलं, वॉर्निंग दिलं, धरणाचं पाणी इथपर्यंत नवीन काढला तो व्हिडिओ, तेच कंटिन्यूला. What are you doing, Pranesh? बत्ती करतो. पण ती बत्ती लावतोय. त्याची बॉटल कुठे? तुम्ही या कोपऱ्यात या. प्रणेशच्या मावशीचा गणपती किती सुंदर आहे, सिंपल सोबर.
हा चल. गणेश तू सांग. एस. सिंधुदुर्ग, सांबार, सांबार नाही. हाय 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 हाय. पण सांबारला इंग्लिश मध्ये पण नाव असतं. ठीक आहे. आणि थिंक काय लिहिलं? आणि तुझं? इथं कायच नाही, असं नाही करायचं. बोलले ना तिला लिहिताच नाही येत पहिले. काय लिहिलं? काय लिहिलं सांग. मिथलेश काका बरोबर जा. मिथलेश काका तो हिच्या टीम मध्ये जा. जा जा हिच्या टीम मध्ये. माझी मजा मायरा टीम मधनं मला परत 40 पॉईंट. हे तुला 40 आहे. चल चल झोपू नको, उठ. हा नेक्स्ट नेक्स्ट एन. एन एन वरून पण इझी आहे. गणेश झोपशील लिहत लिहत. झोप लागल्या मला जबरदस्ती उडवून ठेवलाय. एन वरून ॲनिमल. चल हे लास्ट खेळ. एन वरून ॲनिमल.